नमस्कार, आप देख रहे हैं SY लाइव न्यूज। ठाणे में लगातार हो रही बारिश और तेज हवाओं के बीच डिप्टी सीएम एकनाथ शिंदे ने आपदा प्रबंधन की तैयारियों का जायजा लिया। बैठक में उन्होंने अधिकारियों को सख्त चेतावनी देते हुए कहा कि लापरवाही किसी भी कीमत पर बर्दाश्त नहीं की जाएगी। ठाणे महानगरपालिका मुख्यालय में हुई समीक्षा बैठक के बाद एक अधिकारी का तत्काल तबादला कर दिया गया, जबकि दूसरे अधिकारी को कारण बताओ नोटिस जारी किया गया। उपमुख्यमंत्री ने शहर के सभी पेड़ों का वैज्ञानिक ऑडिट कराने, पेड़ गिरने के कारणों की जांच करने और जरूरत पड़ने पर अतिरिक्त मशीनें व कर्मचारियों की तैनाती के निर्देश दिए। उन्होंने जल भराव वाले 84 संवेदनशील स्थानों की भी समीक्षा की और कहा कि बारिश के दौरान नागरिकों की सुरक्षा सर्वोच्च प्राथमिकता है। सभी विभागों को 24 घंटे अलर्ट रहने और किसी भी आपात स्थिति में तुरंत कार्रवाई करने के निर्देश दिए गए। बारिश के बीच ठाणे में प्रशासन अब पूरी तरह अलर्ट मोड पर है, जबकि लापरवाही बरतने वाले अधिकारियों पर सख्त कार्रवाई शुरू हो चुकी है। ठाणे से यूसुफ पुरी की रिपोर्ट। हमारे चॅनल को लाईक, सबस्क्राईब और शेअर करना न भूले। ठाण्यामध्ये आता मी आढावा घेतलेला आहे। यामध्ये वॉटर लॉगिंगचं जे प्रमाण गेल्या वर्षीपेक्षा फारच नगण्य आहे, कारण जवळपास 84 वॉटर पंप लावलेले आहेत आणि त्याचं पूर्ण मॉनिटरिंग इथून होतं आणि जिथे आवश्यकता आहे तिथे सगळीकडेच पंप लावल्यामुळे पाणी साचण्याचे प्रकार फार कमी झालेले आहेत। त्याचबरोबर झाडं जी पडण्याचं प्रमाण जे आहे ते नक्की यावेळेस जास्त आहे। हवेचा दाब जास्त असल्यामुळे या ठिकाणी झाडांचं पडण्याचं प्रमाण नक्की वाढलेलं आहे। परंतु मी आयुक्तांना आता सांगितलेलं आहे की तातडीने जी झाडं पडलेली आहेत ती झाडं ट्रिमिंग कधी केलं आणि फांद्या कधी तोडल्या या बाबतीत देखील आढावा घेण्याच्या मी सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर जे अधिकारी आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपलं जबाबदारी पार पाडत नाहीत त्यांना तात्काळ आठवड्याभरासाठी निलंबित करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत आणि त्यांनी काम करून दाखवावं आणि या आठवड्यात 8-10 दिवसामध्ये जी परिस्थिती जी आहे ती त्याच्यामध्ये अतिशय आमूलाग्र बदल झाला पाहिजे, सुधारणा झाली पाहिजे, अशा प्रकारचं त्यांना सूचना दिलेल्या आहेत, निर्देश दिलेले आहेत। त्याचं पालन त्यांनी केलं तर त्या अधिकाऱ्यांना देखील या ठिकाणी जबाबदारीचं भान आहे असं समजून त्यांच्यावर देखील कुठली कारवाई केली जाणार नाही। जे वृक्ष प्राधिकरण विभागामध्ये जे काम करत नाहीत व्यवस्थित त्यांना ट्रान्सफर, त्यांची बदली करायला सांगितलेले आहेत। असे जे अधिकारी आहेत त्यांना तात्काळ बदलून त्यांच्या जागी चांगले अधिकारी या ठिकाणी देऊन त्यांना जबाबदारी देण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्याचबरोबर त्या झाडं फांद्या पडलेल्या आहेत त्या उचलण्यासाठी हायड्रा असेल, त्याचबरोबर लिफ्टिंग मशीन असेल त्या महापालिकेकडे आहेत। त्याचबरोबर आणखी लागल्या तर हायर करण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। मॅन पॉवर थोडी कमी आहे अशा प्रकारची लोकप्रतिनिधींच्या माध्यमातून माहिती मिळाली तर मॅन पॉवर देखील आउटसोर्सिंग करण्याच्या सूचना या ठिकाणी दिलेल्या आहेत। तात्काळ आउटसोर्सिंग करून आणखी पाऊस आणि वारा पुढे आहेच आणि त्यामुळे प्रत्येक झाड जे आहे या झाडाचं ऑडिट करायच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यातले एक्सपर्ट जे लोक आहेत या वृक्ष प्राधिकरणामध्ये NGOमध्ये काही लोक असतात, काही एक्सपर्ट लोक आहेत, हॉर्टिकल्चरची काही लोक आहेत, या सगळ्यांचं सहभाग घेऊन या संपूर्णपणे जी झाडं आहेत त्याचं ऑडिट करणं, ही झाडं पडता कामा नयेत, त्याच्या फांद्या नीट तोडलेल्या आहेत, छाटलेल्या आहेत, ट्रिमिंग केलेल्या आहेत की नाही ते पाहणं, या बाबतीत देखील आयुक्तांना सूचना दिलेल्या आहेत। मला वाटतं यामध्ये झाडांची मोठ्या प्रमाणावर झालेली पडझड लक्षात घेता झाडांवर या भविष्यामध्ये आता झाडं पडू नयेत, किंबहुना जी झाडं उभी आहेत ती झाडं मजबूतीने कशी उभी राहतील यासाठी देखील सायंटिफिकली या ठिकाणी आपल्याला काय करता येईल। त्या झाडाचं भोवती आपण पूर्वी बघायचो आळं असायचं आणि त्या आळ्यामध्ये मग ते मातीच सगळे असायची। आता कुठे अशा प्रकारचं रस्त्याचं डांबरीकरण होताना काही झाडांच्या मुळाशी काही
माती कमी पडून त्या ठिकाणी इतर जी काही सामग्री आहे ती गेली आहे का, पाणी मुळांची पोचतं आहे की नाही, हे संपूर्ण झाडांचं ऑडिट करून जी झाडं आत्ता आहेत ही झाडं चांगल्या प्रकारे त्यांना तग धरायला पाहिजेत आणि ती झाडं पडता कामा नयेत, फांद्या पडता कामा नयेत, यासाठी अतिशय सगळ्या ज्या ज्या काही कार्यवाही करायच्या त्याच्या सूचना मी या ठिकाणी दिलेल्या आहेत. मला वाटतं खूप जोराचा वाराही होता, पाऊसही होता आणि जवळपास आतापर्यंतच्या पडणाऱ्या पावसापैकी किती टक्के पडले पाऊस? 771 एकूण पावसाच्या 43%. एकूण पावसाच्या 43% पाऊस 8 दिवसात पडलेला आहे. पाऊस देखील आवश्यक आहे, परंतु नागरिकांची झालेली गैरसोय लक्षात घेऊन यापुढे नागरिकांची गैरसोय या संपूर्ण झाड पडल्यामुळे, फांद्या पडल्यामुळे, पाणी साचल्यामुळे 0 कॅज्युअल्टी आपल्या ठाण्यामध्ये राहिली पाहिजे. एकही मृत्यू होता कामा नये, ही काळजी आपण घेऊया. नुकसान भरपाई आपल्याला करता येते, परंतु एखाद्याचा जीव गेला तर आपल्याला तो त्याच्या परिवारासाठी खूप दुःखदायक आहे आणि मग हे सर्व काळजी या ठिकाणी आपण घ्यायला. कमिशनर पण आहेत, कलेक्टर पण आहेत, या बाबतीमध्ये देखील माहिती घेतो. त्यांना ज्या ज्या काही मदतीची आवश्यकता आहे, त्यांना प्रायव्हेट हॉस्पिटलमध्ये ॲडमिट करायचं असेल तर त्यांना तसं पण हे करू आपण. आणि दुर्दैवाने मृत्यू झाला असेल तर त्यांच्या परिवारांना देखील जी काही मदत आहे ती आम्ही देऊ, यासाठी प्रयत्न.